पूर्वी नाशिक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय यायचं तर त्र्यंबकेश्वरचं मंदिर, गोदावरीचं पाणी आणि धार्मिक वातावरण. पण गेल्या काही महिन्यांपासून हेच नाशिक आता गुन्हेगारीचं केंद्रबिंदू म्हणून चर्चेत येऊ लागलंय. धक्कादायक बाब म्हणजे मागच्या 10 महिन्यात शहरात तब्बल 45 खुनांच्या घटना घडल्या, ज्यातील जास्तीत जास्त गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक अल्पवयीन तरुणांचा सहभाग असल्याचं दिसून आलंय. शिवाय राजकीय नेत्यांचा त्यांना मिळणारा पाठिंबा. अशातच नाशिक पोलिसांनी सिंगम स्टाईलमध्ये ऑपरेशन क्लीन राबवून शहरात गुंडगिरी करणारे, सोशल मीडियावर धमक्या देणारे आणि राजकीय छत्राखाली माज करणारे लोक पोलिसांच्या रडारवर आलेत. आणि फक्त हेच नाही तर कोणत्याही पक्षाचा नेता असो त्यांना सुद्धा गजाआड करण्याची कारवाई पोलिसांकडून केली जाते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली जात असून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाविषयी सविस्तररित्या आपण बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की काय आहे ऑपरेशन क्लीनअप आणि कोण आहेत संदीप कर्णिक. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मागील काही दिवसांपासून नाशिकमधील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं, जे इतकं झालं की इथल्या लोकांसाठी चोऱ्या माऱ्या, दरोडे याच्यासह खून हे सुद्धा कॉमन झालं होतं. यूपी बिहार सारखा इथला तरुणही खंडणी, अत्याचार, हाणामारी, जमीन बळकावणं, गावठी कट्टे, कोयता बाळगणं व किरकोळ कारणावरून खून करणं असं कृत्य करू लागला होता. शिवाय शहरातील विविध भागात तोडफोड करणं, लोकांच्या घरात घुसून त्यांना लुबाडणं इथपर्यंत हिम्मत करू लागला. आणि इतकं सगळं असतानाही पोलिसांना मात्र काही वेळा राजकीय दबावामुळे कोणतीही कारवाई करता येऊ शकत नव्हती, ज्यामुळे नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि काही भागात तर आपलं शहर, आपलं गाव सोडून जावं अशी वेळ आली होती. या सर्व गुन्ह्यांच्या मागे काही राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचं म्हटलं जात होतं. नांदूर नाका परिसरातील राहुल धोत्रे खून प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि जगदीश पाटील यांचं नाव समोर आलं होतं. यानंतरही सलग इतर अनेक प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यांची नावं वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकल्यानं शहरातील वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना भेटून कठोर कारवाईचे आदेश दिले. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फ्री हँड दिला असून कुणी कोणत्याही पक्षाचा असो त्याला पाठीशी घालू नका, मग तो भाजपचा असला तरी देखील त्याच्यावर कारवाई करा. कुणाचा भूतकाळ काय आहे याचा विचार न करता तो जर आता गुन्हेगारीत असेल तर त्याची गय करू नका, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना सूचना दिल्या. आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वानं शहरातील टोळक्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम सुरू झालं आणि राबवलं गेलं ऑपरेशन क्लीनअप. आता पाहूयात की या कारवाईमध्ये कोणकोणत्या पक्षांच्या नेत्यावर कारवाई झाली. नाशिक पोलिसांनी या कारवाईत सर्वप्रथम आठवलेच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांच्यासह चौघांना ताब्यात घेतलं. नाशिक मधल्या ITI सिग्नल परिसरात औरा बार बाहेर काही दिवसांआधी गोळीबाराची घटना घडली होती, त्यात यांचा सहभाग होता असं म्हटलं गेलं. भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल आणि गौरव बागुल या तिघांना ताब्यात घेतलं असून गंगापूर नाका गोळीबार प्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आली. आणि याच प्रकरणात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा वाल्मिक उर्फ बाबासाहेब राजवाडे व इतरांना अटक झाली होती. पण मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा अद्याप फरार आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गटाशी संबंधित पवन पवार आणि विशाल पवार हे दोघेही सध्या फरार असून त्यांच्यावर हत्या, खंडणी आणि दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोघांचाही शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक तयार करण्यात आलंय. गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वीकारलेल्या धोरणाचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वागत करत अभिनंदन केलंय. भाजपमधील नगरसेवकांनाही मुख्यमंत्र्यांनी सोडलेलं नाही. अलीकडेच ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अशा गुंडांच्या टोळ्यांचाही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पूर्णतः बिमोड करण्याचं धोरण स्वीकारलंय. गुन्हेगार हा भाजप, शिवसेना, काँग्रेस वा राष्ट्रवादी अथवा कुठल्याही पक्षाचा असो, जनतेला छळणारा, शहरात दरोडेखोरी करणाऱ्यांना दयामया दाखवू नका असं धोरण असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे असं संजय राऊत म्हणालेत. बरं, ही मोहीम इथे संपलेली नाहीये. नाशिक शहरात स्वतःला रील स्टार म्हणून घेणाऱ्या अनेक मुला-मुलींवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त, दहशत माजवणारे व्हिडिओ केले जात होते. अशातच एका टोळीने व्हिडिओ केला होता की गुन्हेगारीचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, आणि दुसरं म्हणजे हे नाशिक आहे भावा, इथे इज्जत दिली तर इज्जत भेटेल, नाहीतर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटेल, असा धमकीवजा संवाद असलेलं रील तरुणींनी केलं होतं. अनेक तरुण तरुणी, विशेषतः अल्पवयीन मुलं अशा रीतीनं रील मधून आपण डॉन आहोत, भाई दादा आहोत असं दाखवण्याचा आणि एकूणच शहरात स्वतःचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्नात होते.
याशिवाय काही दिवसांपूर्वी जेलमधून एक आरोपी सुटतो आणि बाहेर आल्यावर त्याचे कार्यकर्ते किंवा त्याचे मित्रमंडळी जल्लोषात त्याचं स्वागत करत रील शूट करत धिंगाणा घालत होते. पण पोलिसांनी त्यांना परत ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर कारवाई करत शहरातून त्यांची धिंड काढून त्यांना चांगलाच त्यांचा माज उतरवलाय. दरम्यान नाशिकच्या जेल रोड परिसरातील माजी नगरसेवक पवन पवार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला. पवन पवार आणि त्यांच्या मित्रांनी कोणी लागत नाही नादी, मोठे लोक आमच्याकडे येतात, ओजीवाले गँगस्टर असे शब्द वापरून एक रील व्हिडिओ तयार केला होता. आता या रील प्रकरणात पवन पवारांसह वतन ब्रह्मानंद वाघमारे, सोहेल पठाण, तथागत आशिष वाघमारे आणि निलेश भोसले यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आलाय. नाशिकची गुन्हेगारी इथेच संपलेली नाही, तर गावागावात हुक्का पार्लर चालवले जात होते, तिथे सहजरित्या अंमली पदार्थ विकले जात होते. मुलींना जबरदस्तीनं नेलं जातं, ज्यात अल्पवयीन तरुण तरुणी आहेत. पीजीवर राहणारे हे मुलं मुली असल्या ठिकाणी जाऊन नशा करून शिवाय पैसे कमवण्यासाठी अंमली पदार्थ विकून नको त्या मार्गाला लागलेत. शिवाय इथल्या तरुण पिढीचे आयडल किंवा मार्गदर्शक छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरुष नाहीत, तर बॅनरवरची हीच लहान लहान पोरं ज्यांना दादाभाई शेठ असं म्हटलं जातं, ज्यांच्यावर गुन्हे दाखल असतात, ते इथल्या पिढीचे आयडल झालेत. असं इथलं वास्तव आहे, जे खरं आहे. आता याला जबाबदार कोण असा प्रश्न अनेकांना पडला, तर यावर नाशिककरांचं उत्तर असं आहे की याला आजची राजकीय परिस्थिती जबाबदार आहे. याच अल्पवयीन गुन्हेगारांना पाठिंबा देणं, त्यांना जेल झाल्यानंतर त्यांच्यावर फारशी कारवाई होत नाही कारण त्यांचं वय. पण हीच मुलं बाहेर आल्यावर लाज न बाळगता रुबाबात फिरतात आणि त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम अनेक राजकीय नेते करतात. हीच राजकीय मंडळी या तरुणांना आपल्या हाताशी घेऊन त्यांना ठेकेदार बनवतात, त्यांच्या गुन्ह्यांवर पाणी घालतात आणि त्यांचाच वापर स्वतःच्या फायद्यासाठी, भ्रष्टाचारासाठी आणि लोकांना लुबाडण्यासाठी करतात. इतकंच नाही तर बेरोजगारी तर आहेच, पण या तरुणांना व्यवसाय, शिक्षण या सगळ्यापासून लांब ठेवलं जातं आणि अनेक तरुण झटपट पैसा कमवण्याच्या नादात चुकीच्या मार्गावर जातात. पूर्वी ज्या कॅफेतून अंमली पदार्थांचा धंदा सुरू होता, अशी 20 ते 25 कॅफे बंदी करण्यात आली होती, पण ते आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्याचं सुद्धा समोर आलंय. याशिवाय नाशिकला अद्याप पालकमंत्री मिळालेला नाहीये. या पदासाठी सुद्धा राजकीय नेते आपापल्या सोयीनं इथं येऊन आढावा बैठक घेतात. दुसरीकडे कुंभमेळ्याचं नियोजन केलं जातंय आणि पालकमंत्री असते तर प्रशासनाचा एक दबाव असता आणि त्यानुसार पोलिसांना सुद्धा कारवाई आधीपासूनच करता येऊ शकली असती, असं देखील म्हटलं जातंय. सध्या पोलीस नाशकात ऍक्शन मोडमध्ये आली असून महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी थेट ऑन फील्ड जाऊन मिशन क्लीनअपचं नेतृत्व केलं. शहरात जागोजागी भाई दादा यांच्या होर्डिंग्स लावून लोकांमध्ये दहशत निर्माण केली जात होती, पण आता पोलिसांनी हीच अनधिकृत अतिक्रमणे दूर केली आहेत. सण उत्सवाच्या नावाखाली शहरात मोठमोठे बॅनर, होर्डिंग्स लावले जातात, त्यांच्यावर याच भाईदादांचे फोटो असतात. अशाच 82 शेड, 11 टपऱ्या आणि 29 कट्टे तोडण्यात आले आणि 30 होर्डिंग्स हटवण्यात आल्यात. विशेषतः राजकीय गुन्हेगारीनं हे केल्यानं अनधिकृत होर्डिंग्स लावल्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल देखील करण्यात आले. आता ज्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली जाते त्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याबद्दल सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया. संदीप कर्णिक हे 2004 बॅचचे IPS अधिकारी आहेत. सध्या ते नाशिक शहराचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांनी नाशिक पोलीस आयुक्त पदाची सूत्र स्वीकारली. त्याआधी एप्रिल 2022 पासून ते पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. मुंबईतील अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. कर्णिक यांनी मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक शाखेत बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजेच BE पूर्ण केलंय. त्यानंतर पुणे विद्यापीठातून MBA मार्केटिंग आणि उस्मानिया विद्यापीठातून पोलीस व्यवस्थापनात मास्टर डिग्री मिळवली आहे. त्यांनी अहमदनगर, ठाणे, नागपूर, जालना आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विविध पोलीस स्थानकांमध्ये सेवा देखील दिली आहे. नाशिक पोलीस आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर कर्णिक यांनी नागरिकांशी संवाद वाढवण्यासाठी CP ऑफ युअर डोअर स्टेप आणि CP व्हॉट्सअप यांसारख्या उपक्रमांची सुरुवात केली, ज्यात नागरिकांनी पोलीस आयुक्तांना 6600 पेक्षा जास्त संदेश पाठवले. संदीप कर्णिक हे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक असताना 9 ऑगस्ट 2011 रोजी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला. यात 3 शेतकरी आणि 1 महिला ठार झाली होती, तर 14 जण जखमी झाले होते. ते तत्कालीन पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांचे जावई होते, त्यामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप त्यावेळी त्यांच्यावर केला गेला. त्यानंतर त्यांना पदावरून बदली करण्यात आली. पुढील काळात खातेनिहाय चौकशीत कर्णिक हे निर्दोष ठरले आणि मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाकारल्यामुळे त्यांना क्लीन चिट मिळाली होती आणि आता त्यांच्याच नेतृत्वाखाली नाशिकमध्ये धडक कारवाई केली जाते. नाशिक शहरात मागील 9 ते 10 महिन्यात तब्बल 45 पेक्षा जास्त खुनांच्या घटना घडल्यानंतर
ज्यात सर्वाधिक अल्पवयीन तरुणांचा समावेश आहे। ही मालिका थांबत नसल्यानं आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जाग आली असून कारवाई केली जाते आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक गुन्हेगारीचा नाही तर नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे हे अनेकांच्या तोंडून वदवून घेतल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम शहरात दिसू लागला असं म्हणता येईल। पण तरी देखील अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात। गुन्हेगारीचा आकडा वाढतोय, येता कुंभमेळा आणि पोलिसांवरील वाढता कामाचा दबाव, तरी देखील नाशिकला पालकमंत्री का दिला जात नाहीये याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।